मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या वाचा व भाषा विकासावर काय परिणाम होतात ऐकूया पार्ट 4 मध्ये. सो जे मुलं सतत मोबाईल बघतात ना, त्याच्यामुळे काय होतं की त्यांची कल्पनाशक्तीचा विकासच होत नाही. कल्पनाशक्तीचा विकास मुलांमध्ये कसं होतो तर स्वतः काहीतरी खेळ करून, काहीतरी बनवून, काहीतरी तयार करून. कारण जेव्हा ते स्वतः काहीतरी ब्लॉक्सपासून बनवतात, त्याच्यामध्ये त्यांचं डोकं घालतात, सिम्बॉलिक प्ले ॲक्टिव्हिटी करतात. म्हणजे की जसं कार नाही आहे पण ते सोफ्यावर बसतील, ताटाचं ते स्टेअरिंग करतील आणि एक चमचा लावून त्याचं गेअर करतील. तर याच्याने याला इमॅजिनेटिव्ह प्ले म्हणतात. हा इमॅजिनेटिव्ह प्ले खूप महत्त्वाचा असतो तुमची भाषेचा विकास होण्यासाठी. सो जेव्हा मूल सतत मोबाईलमध्ये गुंतलेला आहे तर तो हा इमॅजिन करतच नाही. शिवाय वेगवेगळ्या भूमिकांमध्ये शिरून खेळ खेळणे, जसं की भाजीवाला होणे, डॉक्टर होणे, असे खेळ खेळणे, घर खेळणे, खेळभांडी खेळणे, गाडी चालवणे, स्वतः पेट्रोलवाला होणे, दुकानवाला होणे. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इमॅजिनेटिव्ह प्ले हा खूप महत्त्वाचा असतो भाषा विकासासाठी. आणि सतत जर मूल मोबाईल घेऊन बसलेला आहे, तो एंगेज आहे स्क्रीनमध्ये, सो हा इमॅजिनेटिव्ह प्ले होणार नाही. आणि इमॅजिनेटिव्ह प्ले होणार नाही तर ऑब्व्हियसली भाषा विकास पुअर राहणार.